साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। आमदार पुत्राच्या फसवणुकी प्रकरणी आरोपीस जामीन मंजूर। कमला भवानी ग्लोबल साखर कारखाना करमाळ्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार बबनराव शिंदे यांचे पुत्र विक्रमसिंह शिंदे यांची फसवणूक केल्याप्रकरणी अटकेत असलेले आरोपी पलविंदर सिंह जर्नैल सिंह राहणार गौतम बुद्ध नगर उत्तर प्रदेश यांचा जामीन अर्ज बार्शी येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश एलियस चव्हाण यांनी मंजूर केला। यात हकीकत अशी की सन 2023-24 मध्ये कमला भवानी ग्लोबल साखर कारखान्याची साखर परदेशात पाठविण्याकरिता डिजिफिटी या कार्यालयाकडून विशेष बाब म्हणून साखर निर्यात मंजुरी आदेश प्राप्त करून देण्यासाठी रूपकवी प्रायव्हेट लिमिटेड चेन्नई यांनी VR मूर्ती व मिंडा विठ्ठल श्रीनिवासराव यांची फिर्यादी आनंदराव बाळासाहेब ओबाळे यांच्याशी ओळख व भेट करून दिली। त्यानंतर फिर्यादीने कारखान्याचे कार्यकारी अधिकारी विक्रमसिंह शिंदे यांच्याशी संपर्क करून दिले। त्यावेळी त्यांनी 1.5 लाख टनाची मंजुरी घेऊन देण्याचे आश्वासन दिले व 25 लाखाची मागणी केली व बँकेतून रक्कम रुपये 25 लाख RTGS द्वारे अग्रवाल ट्रेडर्स यांच्या खात्यात रक्कम जमा केली व त्याबाबत त्यांनी जबाबदारी करार करून दिले। त्यानंतर VR मूर्ती व मिंडा यांनी DGFT कार्यालयाचे डायरेक्टर व सार्वजनिक वितरण मंत्री पियुष गोयल यांच्या सहीचे पत्र दिले व ते पत्र विक्रम शिंदे यांनी फिर्यादीकडे दिले व त्यानंतर फिर्यादीने त्या पत्राची व त्यावरील सह्याची वेबसाईटवर खात्री केली असता ती कागदपत्रे व त्यावरील सह्या बनावट असल्याचे त्यांना निदर्शनास आले। त्यामुळे वर नमूद लोकांनी संगनमत करून कारखान्याची फसवणूक केल्याचे लक्षात आल्याने फिर्यादीने आरोपीविरुद्ध करमाळा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती। त्यानंतर पोलिसांनी श्रीनिवास मिंडा व VR मूर्ती यांना अटक केली होती व त्यांनी तपासादरम्यान बनावट कागदपत्रे हे पलविंदर सिंह जर्नैल सिंह यांनी व इतर लोकांनी दिल्याचे पोलिसांना सांगितले। त्यामुळे पोलिसांनी पलविंदर सिंह यास अटक करून न्यायालयात हजर केले होते। त्यामुळे पलविंदर सिंह याने ॲडव्होकेट संतोष नावकर यांच्या मार्फत अतिरिक्त सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता। यात आरोपीतर्फे ॲडव्होकेट संतोष नावकर यांनी युक्तिवाद करताना आरोपीने पोलीस कोठडीत असताना सहआरोपीबद्दल दिलेल्या कबुली जबाब कायद्याने ग्राह्य धरता येत नाही असे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले व त्या पित्तार्थ सर्वोच्च न्यायालयाचे निवाडे सादर केले। सदर युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीस जामिनावर मुक्त करण्याचा आदेश दिला। यात आरोपीतर्फे ॲडव्होकेट संतोष नावकर, ॲडव्होकेट राहुल रुपनर यांनी तर सरकार पक्षातर्फे ॲडव्होकेट होटकर यांनी काम पाहिले।